घर संसार दैनंदिनी सुरळीत चालू आहे. तोवर काही प्रॉब्लेम नसतो. पण काही अडचण, संकट, आजार आलं की वाटतं आपलं जीवन सुरळीत एका रेषेत जसं सुरू आहे तसंच असावं. कोणत्याही संकटाचा सामना करावा लागू नये. कोणत्याही अडथळा अडसर बनू नये आणि कोणतंही छोटं मोठं आजारपण येऊ नये आणि माझ्या दैनंदिनीला थांबवू नये. कधी वाटतं जेव्हा खरोखर वरीलपैकी कशाचा तरी आपणास सामना करावा लागला तर? खरं आहे, मीही काही दिवसांपूर्वी त्या रुटीनला कंटाळले होते. काहीच बदल होत नव्हता. रोज झोपताना वाटायचं, अरे काय हे? रोज सकाळी लवकर उठा, कामे आवरा, एकाही कामाला कुणाचा हातभार नाही. सगळ्यांच्या वेळा पाळा, आवडी जपा आणि नवनवीन पदार्थ बनवण्याची पूर्वतयारी करा. स्वच्छतेचे तर विचारूच नका. 4 रूम, अंगण, पटांगण आवरता आवरता नाकी नऊ यायचे. संडास बाथरूम स्वच्छ करणे, फरशा पुसणे, कप्पे आवरणे, कपडे वस्तू जागच्या जागी ठेवणे, कितीही नाही म्हटलं तरी खूप थकायचे आणि कंटाळाही यायचा. मग वाटायचं की मला यातून ब्रेक हवा, आराम हवा. माझी सगळ्यांना किंमत कळाली पाहिजे. अंदेवाने तथास्तु म्हणावं तसंच झालं. माझा मेनोपॉज मला ऑपरेशनपर्यंत घेऊन गेला. मोठा ब्रेक मिळाला. हिरो हिरोईन्सला मिळालेल्या ब्रेकने ते आनंदी तरी होता. पण मला हा ब्रेक नकोसा होता. कारण मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि कौटुंबिक सर्वच प्रकारे मी हलणार होते. माझे आणि सर्वांचे हाल होणार होते. कुटुंबाचा आपण केंद्रबिंदू असतो आणि मीच जर अंथरुणात एका ठिकाणी पडून राहिले तर माझ्या संसाराचं, घरच्या व्यक्तींचं कसं होईल? अशा नाना प्रश्नांनी व चिंतांनी मला घेरलं. पण देवाने जो वर मला दिला तो वर देव तर परत घेणार नव्हता आणि माझ्या रुटीनमधून माझी मुक्तता झाली. 1 महिन्यासाठी मला ना स्वयंपाक, ना शाळा, ना धुणी भांडी. फक्त आराम म्हणजे आराम. जेवण हातात, बसल्या जागी हवं ते सांगितले की हजर. एवढं स्वर्गसुख. पण हा जो पण आहे ना, तोच मला नेहमी कन्फ्यूज करतो बरं. आता ब्रेक मिळाला तर नकोसा झालाय. आपण कोणत्याच परिस्थितीत खुश नसणं किंवा आता असं नको तसं पाहिजे, तसं नको असं पाहिजे म्हणतो. पहिले ते बंद करायला पाहिजे. प्रत्येक क्षण, दिवस भरभरून जगता आला पाहिजे. नेहमी सुखी, समाधानी राहता आलं पाहिजे. फुल पॉझिटिव्ह, एनर्जेटिक राहता आलं पाहिजे. चेहऱ्यावर स्माईल ठेवता आलं पाहिजे. चांगली कामं करता आली पाहिजे. इतरांना मदतही करता आली पाहिजे. मग कशाला लागेल ब्रेक अन आराम? आनंदाने प्रत्येक काम केलं तर उत्साह डबल नाही का होणार? मी जेव्हा स्वतः अनुभवलं तेव्हाच हा विचार माझ्या तोंडून निघतोय. हे वाचून तुम्ही काय विचार करताल ठाऊक नाही. पण मी तर ठरवलं, यानंतर खूप खूप आनंदी राहून यापुढील आयुष्य जगायचं. आज खिडकीचे जे पडदे पांगवत होते ते पांगवताना माझी चिडचिड व्हायची. पण तेच पडदे पांगवताना आज मला आनंद होतो. गच्चीवरील परसबाग, जिला मी काही मिनिटात पाणी देऊन माझं कर्तव्य पुरं करायचे, तीच बाग आज मला घंटोनघंटे कशी खिळवून ठेवते तेच कळत नाही. जो स्वयंपाक उरकायचा म्हणून मी उरकायचे, तोच आज माझा आवडीचा भाग बनला आहे. माझा ब्रेक मला खूप काही शिकवून गेला. खूप काही चांगलं दान देऊन गेला. आभारी आहे मी त्या देवाची, ज्याने मला भारी शिकवण दिली. थँक यू गॉड. पॉझिटिव्ह थिंकिंग.